आज आहे संडे आणि संडे म्हटलं की काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे म्हणून आणलं होतं चिकन. चिकनचा रस्सा बनवायचा असं ठरलेलं आहे आणि छानपैकी चिकनचा रस्सासुद्धा बनलेला आहे. दिसतंय प्रॉपर चिकनचं मटण शिजलेलं आहे आणि रस्सा तरीदार झालेला आहे. एकदम छान असा सुगंध पण सर्व ठिकाणी दरवळत आहे आणि कधी खाईन अशी आमची गत झालेली होती. त्यानंतर आम्ही चिकन 65चा पण बेत केला होता. चिकन 65 म्हटलं की खूप छान मजा येते खायला आणि अशा प्रकारे चिकन 65 पण बनवलेले आहेत. तर चला आपण पाहूया रेसिपी आजची. 1 किलो चिकन आणलं होतं. 1 किलो चिकनमध्ये हळद, त्यानंतर घरातील जे गरम मसाले आहेत म्हणजे लाल तिखट असेल, लाल तिखट नंतर घरातील काळं तिखट होतं तेही त्याच्यात मिक्स केलेलं आहे. गरम मसाला असेल, हळद होती, गरम मसाला आहे. अशा प्रकारे मिक्स करून त्याच्यामध्ये लिंबू पण टाकून घेतलेला आहे. लिंबू टाकून झाल्यानंतर ती जे सर्व मसाले मिसळलेले आहेत ते एकदा त्याला लावून घेतलेले आहेत छानसे. प्रत्येक पीसला छान लागेल अशी सोय लावून घेतलेलं होतं. छान असं झालेलं होतं. ते मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी भाजलेला कांदा, टोमॅटो होता, नंतर आलं लसूण पेस्ट आहे, हे होतं, नंतर कोथिंबीर होती, भाजलेलं खोबरंसुद्धा घेतलेलं आहे. ते बारीक करून घेतलेलं होतं आणि या ठिकाणी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. जे बारीक करून घेतलेलं मटेरियल होतं ते सर्वच्या सर्व त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे तेलामध्ये आणि छानपैकी त्याला भाजून घ्यायचं आहे. भाजून असं घ्यायचं की प्रॉपर तेल वरती आलं पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये बाकीच्या वस्तू ॲड करायच्या आहेत. छान भाजलेलं आहे बघा. त्याच्यानंतर आपण जे बारीक केलेले मसाले होते, खोबरं असेल, त्यानंतर आलं लसूण पेस्ट होती त्याच्यामध्ये टाकलेली, ते सर्वच्या सर्व त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते मिक्स करून भाजून घ्यायचं आहे. प्रॉपर भाजून घ्यायचं आहे. त्याच्यावरती तेल आल्यानंतरच मग त्याच्यामध्ये चिकन मिक्स करायचं आहे. खूप छान भाजलेलं आहे. वरती बघा तेल पण आलेलं आहे त्याला. त्याच्यानंतर आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. आपण मिक्स करून घेऊया याच्यामध्ये. मिक्स करून झाल्यानंतर ते छानपैकी त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण ते मिक्स करून घ्यायचं. किती छान दिसते बघा मॅरिनेट झाल्यामुळे चिकन. आणि अशा प्रकारे मिक्स करून घ्या. संपूर्ण चिकनला मसाला लागला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती गरम पाणी ठेवायचं आहे. प्रॉपर बघा त्याला पाणी सुटलेलं आहे आणि जे गरम झालेलं पाणी होतं ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. गरम पाणी ॲड करून ते थोडं एक अर्धा 1 तास शिजायला ठेवायचं आहे. खूप छान शिजतं आणि चांगला कलर पण येतो आणि चव पण छान लागते. बघा खूप छान झालेलं आहे. अर्ध्या तासाने आपण पाहिलं तर त्याला चांगली उकळी फुटलेली आहे आणि वरती त्याला फ्लेवर पण छान आलेला आहे. बघा मंडळी कसं झालेलं आहे एकदम छान आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही घरी करू शकता. बाहेर बाजारातून आणण्यापेक्षा मुलांना वगैरे आपल्या घरचं तेल वगैरे वापरून जर बनवलं तर एकदम छान टेस्टी लागते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा प्रथमच बनवलेली आहे एकदम छान रेसिपी. बाय.